त्याच्या पूर्वेकडची भिंत 269 किलोमीटरची लांबीची होती, 11.5 फूट उंची आणि 4.5 फूट रुंदी, सगळी सोन्याची. 2 कोपऱ्या 2 फुटाचा कोपरा काढा, त्याच्या विरोधात कोणाची मायवेली आमदारकीचा फॉर्म भरायला. अख्ख्या तालुक्यातल्या बायकाला नेकलेस, आणि बाईला नेकलेस आल्यावर ती कोणाला मतदान हानील? पप्याच्या बापाचं बी मुंडकं दाबीन न मेल्या. दाब नाही इथं बटन. आयुष्य गेले फुटका मनी घेतला नाहीस, यानं नेकलेस द्यायला दाब याच्या नावा पुढचं बटन. 269 किलोमीटर मध्ये किती वेळ आमदारकी लढता येईल हे एकीकडचं भिताड सांगतोय. एवढा श्रीमंत, इतका विद्वान, त्याच्या विद्वत्तेची दात करण्यासाठी काशीतले मालक डोक्याला हात लाईत होते. भगवान शिवशंकर इतका विद्वान होता तो. त्याचे मंत्रोच्चार ऐकत असताना जसं पाणी, गंगेचं पाणी कसं वाहतंय असा त्याचा मंत्रोच्चार होता. त्या नगरीची वास्तुशांती करायला तो श्रीमंत बोलील तर त्याचं नाव होतं रावण. वास्तुशांतीला म्हटलेले मंत्र भगवान शिवजीला आवडले, पार्वती आईसाहेबाला आवडले, आणि हे दोघं म्हणले इतका चांगला महाराज आहे, याला दक्षिणा किती द्यायची. महाराज विद्वत्ता तशी होती, काय सुक्त होते. 10 तोंडानं विस्त्रो भयतितो मिदक्रतो जनो सर्वास्तितो भय व्याप्तानां यतो सर्वस्थितो वास्तुपुरुषां भवस्थितं मगधाजितस्थानो यथा ऐश्वर्या सद संपन्ने सतचिदायत भवेतो क्रियाक्ष. काय ते मंत्र शुमा नाही त्या मंत्राची. काय प्रपटन. केळीच्या पानासारखी जीप होती त्याची, सुईच्या आणि सारखं टोकदार जीप. पाणीनीचे सुक्त इतके सुंदर म्हणायचे. प्रसन्न काय देऊ, काय देतं म्हणले, हे गावच देऊन टाका. देऊन टाकलं गाव. भक्ती किती श्रेष्ठ असेल बाबा. इतकी विद्वत्ता होती. अख्खी सोन्याचं गाव देऊन टाकलं. एवढ्या मोठ्या श्रीमंतानं, त्या श्रीमंताला एकाच गोष्टीनं वारकरी संप्रदायाने बेदखल करून टाकलं. एकाच गोष्टीमुळं संप्रदायातल्या माणसानं एखाद्या वेळेस चोरी केली, गरज पडल्या तर धकून जाईल. पण नीतिमत्ता भ्रष्ट झालेली वारकरी संप्रदाय सहन करीत नाही. या संप्रदायातले जे बुजुर्ग आहेत का, ज्ञानोबाराय तुकोबाराय, हे नाही सहन करीत. या संप्रदायात नीतिमत्ता सांभाळणं अत्यंत गरजेची आहे. जरी झाला तू चतुर सहा शुद्ध आचरणात पुनातो, शुद्ध आचरणात पुनातो. जरी झाला चतुर सहा शुद्ध आचरणात पुनातो, शुद्ध जरी झाला चतुर शहाणा शुद्धाचरणा चुकू नको. वैकुंठवाशी रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, अरे मायबापानं जिच्या सोबत लग्न लावलंय तिला पत्नी म्हणायचं, आणि तिच्या व्यतिरिक्त जगात जी मोठी बाई दिसल तिला माय म्हणायचं, आणि तुझ्यापेक्षा लहान दिसल तिला बहीण म्हणायचं. भारतातला 1 नंबरचा महाराज तू. म्हणून एक शब्द वापरला, सोभार्या सांडोनी जाना ज्येष्ठती माते समाना, कनिष्ठ भगिनीची आपणा ऐक बापा नरोत्तमा. सोभार्या सांडोनी जाना ज्येष्ठती माते समाना, ज्येष्ठ आई समान, कनिष्ठ भगिनीची आपणा ऐक बापा नरोत्तमा. हे राजा असं जर वागत राहिलं तर तो त्याची सीमा नाही, ब्रह्मदेवाला त्याचं वजन करता येणार नाही. रावण या गोष्टीत नापास झाला. जगाच्या मालकीनीचं हरण केलं. कर्ज आणि नाचणं दोन्ही गोष्टी सांगतो. देवाच्या डोक्यावर कसं कर्ज होतंय. आकाश मार्गाने रावण आईसाहेबांना घेऊन जात आहे. रावणाने एक चूक केली, भगवे कपडे घालून सीता आईसाहेबाचं हरण केलं. नव्हती चूक करायला पाहिजे. हो, पांढऱ्या कपड्यावर लक्षात आलं नसतं, मारायलाय म्हणून रडायली असं वाटलं असतं. पण भगव्या कपड्यावाल्या सोबत स्त्रीचा काय संबंध आहे. म्हणून हे माणसाला कळत असेल नवल नाही, एका पक्षाला कळालं. तो पक्षी सामान्य नव्हता. पैठणचे मालक सांगतात तो पक्षी कोणाचा नातू होता. मी रे
कश्यपाचा नातू मिरे 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 कश्यपाचा नातू जटायु नामे विख्यातू जटायु नामे विख्यातू विख्यातू मिरे 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 मी कश्यपाचा नातू कश्यपाचा नातू होता कश्यपाल बायका 13 दित्यादिती धनुकाष्टाविला ताम्रा दित्यादिती धनुकाष्टाविला ताम्रा कत्रू विनता बाकीच्या घरी गेल्यावर वाचा भितडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला भंगिऱ्याचं इचकिण्यापेक्षा आपलं पुराण पहा बरं होईल तुमचं चांगलं वाचताल तर पंढरपुरातला मालक तुम्हाला वाचील आणि काही वाचतान तर मग त्यानं यम पाठिलेला आहे तोंड वाचून विठाला कर्ज सांगतोय कर्ज झ्याप घेतली हो झ्याप घेतली विवेक संपन्न पाखरू आहे खरं तर अखाद्य खाणारा पक्षी अखाद्य ते खाती ती विहंगमाची जाती विहंगम म्हणजे पक्षी कश्यपाला 13 पत्न्या त्याच्यापैकी विनतेला 2 पुत्र गरुड आणि अरुण आणि हा अरुणाचा पुत्र होता अरुण किती मोठा आहे सांगू का काकडा कधी सुरू झालाय पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला काकडा कालच्या प्रतिपदेपासून प्रत्येक वारकरी तिच्या एका मुलाचं नाव घेतोय उठारून उदय प्रकाश झाला घंटा गजरा गरजेला अरे देवघरा सुरू झाला प्रकाश झाला त्याचं नाव घेतलं उठा सूर्योदय प्रकाश झाला असं एकही वारकरी म्हणणार नाही उठा अरुणोदय प्रकाश झाला आणि अरुणाचा तो पुत्र आहे अरुण कश्यपाचा मुलगा मी कश्यपाचा नातू आहे काय विवेक संपन्न पवित्र कुळातलं लेकरू आहे शूर कुळातलं लेकरू आहे सात्विक कुळातलं लेकरू आहे कुळ कशानं सात्विक होत असतं माहितीये का चांगलं वागल्यानं वारकरी संप्रदाय कोण्याच जातीला चोंबाळीत नाही वारकरी संप्रदाय फक्त चांगलं वागणाऱ्या लोकांना मानतोय हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री साध्वी जनाबाई म्हणतात उत्तम कुळातलाय का चांडाळ कुळातलाय पण वारकरी आहे ना त्याच्या पायावर माझं डोकं कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नावे जान विष्णुदास मुसलमानाच्या कुळातलाय पण वारकरी होता अहो नामदेव बाबा कबीरानी भजन म्हणता म्हणता शेला इनायचा तो शेला आनंद आश्रमातून सोलापूर जिल्ह्यातल्या माणसाने विकत घेतला नंतर त्याने पंढरपूरला दिला तिथल्या एका श्रीमंत माणसानं पायपुष्ण म्हणून वापरला आणि दसऱ्याच्या दिवशी जनाबाईला सापडला आणि जनाबाईनं देवाला विचारलं देवा एक बोलू हे राम राम म्हणते रे याच्या दोऱ्या दोऱ्यातून राम राम येते हे कोणी इनला असेल इटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले सांगितलं जना हे कबीरानं इनलाय कबीरान माई भेट होईल का प्रभू होईल भेट काय काळजी करू नको आणि एके दिवशी कबीर आचार्य पंडित शास्त्री विद्वान 100-200 लोक घेऊन पंढरपूरला आलते त्यावेळेला जनाबाईनं कबीराला पाया पडू दिलं नव्हतं तर कबीरजीनं सांगितलं माताजी मी मुसलमान आहे म्हणून पाया पडू देत नाहीत नाही जनाबाईनं सांगितलं महाराज तुम्ही 30-40 वर्षापूर्वी विणलेला शेला
अजून राम राम म्हणतोय, एवढे तुम्ही अधिकारी आहेत म्हणून तुम्हाला कशाला पाय पडू द्यायचे, तुम्ही आमच्यापेक्षा फार मोठे आहेत. पण कबीरजीनं सांगितलं, ऐक माय, मी इंदेला शेला राम राम म्हणतोय, पण तू हात लावलेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तू का लहान आहेस का बाई ग, लहान आहेस का? हे वारकरी संप्रदायाचं एकमेकानं केलेलं मोठेपणे काय पात्रता आहे. आणि मग कबीर लोटांगण घालतात. लय श्रीमंत संप्रदाय आपला, भांगिऱ्याच्या नादी लाग जाऊ नका. हो, हे संप्रदायासारखा श्रीमंत संप्रदाय कुठला नाही. भिकार चोटायचे काय नादी लागता तुम्ही. हो, या संप्रदायातले देव पण गोड येतं. ज्ञानोबराय तुकोबरायने आरक्षित केलेले देव मानायची. शेंदरी हेंदरी कोण पूजी भूते केते, जे आपल्या पोटा करता भीक मागायले त्या देवायच्या आपण काय पाय पडायचं. आणि ते काय देणार आहेत उचले आपल्याला. ज्या देवाला ढवळे लिंब लागते ते देव तुमच्या काय टाकणार आहे, खपक्या दगड. ते ढवळे लिंब मागायला न चोट्टा देव, ते तुमचं काय कल्याण करणार आहे. वारकरी संप्रदायातल्या माणसानं दोन पेवावर हात ठेवायचा नाही. काय होते महाराज, दोही पेवावरी ठेवू जाता हात होया अपघात शरीराचा, होया अपघात शरीराचा. दोही पेवावरी ठेवू जाता हात होया आपुला तो एक देव करून घ्यावा. म्हणून देव मानायचे असतील तर काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक. आणि या दोन देवानं ज्यांना आपलं केले त्या देवापुढं वाकायचं. कोण्या देवापुढं वाकू नका, घराला कुपाटी लागन. विठाला विठाला संप्रदायात जातीचा संबंध नाही. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. चर्मखाराच्या कुळातला आहे, वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. जातीचा संबंध नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखे नाम तोची धन्य. चांगलं वागतोय, चांगलं बोलतोय तो धन्य. काय करायचं एखाद्या कुळात जन्माला आला आणि बिन पाण्याची पेतू. उत्तम कुळी जन्म बुडाविले कुळा उभयाता, बुडाविले कुळा उभयाता. उत्तम कुळी जन्म प्रिया मंगळ बुडाविले कुळा उभयाता, बुडाविले कुळा उभयाता. एकही गोष्ट पुराव्याशिवाय इचकायची नाही. वक्त्यानी मंच सांगणं, नामदेव बाबा गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागतंय. अधरावा तोनी काय काय साशीला काय आधार नसताना पुराणाचा असेल, शास्त्राचा असेल, वेदाचा असेल, महामुनींचा असेल, संतांचा असेल, यतीचा असेल, महंताचा असेल, जप्याचा असेल, तप्याचा असेल, सिद्धाचा असेल, या लोकांच्या आधारावर आपण बोलायचं. हा संप्रदाय ऋषी प्रणीत आहे, मुनी प्रणीत आहे, वेद प्रणीत आहे, शास्त्र प्रणीत आहे, पुराण प्रणीत आहे. या लोकांच्या आधारावर आपण बोलायचं असते. मनचं नाही दळायचं. काय बी चूक असते ते चूक असो. किती पवित्र कुळ जटायूचं, की ज्याच्या पित्यानं जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा रथ हाकलाय. कामाची पावती किती गोड असेल बाबा, किती गोड पावती. किती मोठा माणूस असू द्या, रगिलकीनं काही दिवस थांबल. रगिलकीनं काही दिवस त्याच्या चरबटपणामुळं, त्याच्या नालायकपणामुळं काही गोष्टी थांबत्याल.
MSBचे लोक मीटर तोडीत नाहीत का? बाळू महाराज म्हणून मला बिल भरावं लागते महिन्याला बरोबर. 3 दिवसानं उशिरा भरलं की 25-30 रुपये त्याचं याज, जरी महाराज असेल तरी. कधी सूर्याचं बिल आले? मग आपल्याला जरा जरा असावं का नाही सकाळी तिकडे तोंड करून पाया पडायला? आंघोळ असू नसू असू दे, सकाळी दिसल्याबरोबर असा हात जोडायचा, दिसल्याबरोबर. इतकं तरी माणसानं लाजलं पाहिजे. नसली लय मोठी तर थोडीशी तरी असली पाहिजे. मी साखर म्हणालो चहाला. काय हरकत आहे नामदेव बाबा त्याला नमस्कार करायला? घेतलं आपल्याकडून त्यानं बिल कधी? कधीच नाही, कधीच नाही. पण एक सांगू का राजू, यम धर्माच्या न्याय सिद्धांतामध्ये एक वाक्य आलंय, तसे 6 श्लोक येतात. प्रत्यक्ष सूर्यनारायणानं आपली जॉब दिलाय, वचन दिलंय, मी जगाला प्रकाश देण्याची ताकद माझ्यात आहे, पण अरुण नसेल तर माझा रथ कोणाला हाकता येत नाही. इतकं सारथ्य अरुणाचं मोठे महाराज. म्हणून वारकरी संप्रदायानं अरुणाची दखल घेतली. उठा अरुणोदय प्रकाश झाला, उठा अरुणोदय. काय ताकद आहे महाराज. त्या शूरवीर अरुणाचा पुत्र आहे जटायू पुत्र. काका किती मोठा होता सांगू त्याचा चुलता? ती पती खेळत नव्हता. बिलकुल नाही, बिलकुल नाही. बापरे 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 बापरे. जटायूचा काका म्हणजे पंढरपुरातल्या मालकाला पाठी घेऊन फिरायचा. त्याचं नाव आहे गरुड. दुसरं एक सांगू का तुम्हाला? दुसरं सांगू का? पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घ्यायचं असेल तर जटायूच्या काकापाशी कान धरून नाचावं लागते. कान धरून या. हो, जटायूच्या काका पुढे नाचावं लागतंय, त्याला आलिंगन द्यावं लागतंय. आणि मग जटायूचा काका सांगतो, मालक हे जरा हिशोबात आहे, घ्या जवळ. क्या बात है. मोठ्या लोकांना जसा पिया असतो नामदेव बाबा, तसा गरुड हा विटेवरच्या मालकाचा पिये. त्यानं आरक्षित केल्याशिवाय एकाही व्यक्तीला पंढरपुरातला मालक स्वीकारित नाही. आणि हा काका अरुण याचा आहे जटायूचा काका. कुळ किती मोठं हो. अशा कुळातले वाईट कसे होतील? कसा वाईट मार्गाला जाईल? पक्षाच्या कुळात असताना लक्षात घेतलं महाराज, भगव्या कपड्यावाल्याला स्त्रीचा संबंध नाही. आणि जरी इथून तिकडं सोडित असन तर रडती काऊन? हुशार होतं ते पाखरू, हुशार होतं ते. का कावळा थोडाच होता दुसऱ्याचे ढोपर खाजिनार? कावळे ढोपरा कंकर तितिरा, कावळे ढोपरा कंकर तितिरा. पुढचं कशाला म्हणायचं? ते वेगळं, ते राजहंस. कावळ्यासारखा असेल का तो? तोच. वा, जटायू झडपच घेतली. पण ते जरा जास्त हुशार होतं, लय हुशार होतं. सगळ्यांना ज्ञात आहे कसं युद्ध झालं, पंख तोडल्या गेली, खाली पडला जटायू. कर्ज सांगतोय, कर्ज 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 सांगतोय, कर्ज. आणि पुन्हा सांगतोय का नाचतोय. या दोन्ही गोष्टी या चरित्रातून ऐकत राहा. खाली पडला. जाताना पंढरपुरातल्या मालकिनीनं, रामप्रभू पंढरपुरातलेच मालक आहेत, भगवान विष्णू परमात्मा आहे, फक्त मागच्या अवतारातले आहेत. 28 युगापैकी एका युगातला अवतार. कोण्या युगातला अवतार? राम अवतार. तुम्ही नका सांगू. किती कीर्तनकार मातीत घातल्यावर तुम्ही सुधरताना. मला गोळी घाला एखादी. कोण्या युगातला राम अवतार? तसे अंदाजे पंजे नका. जाऊ द्या, असू द्या, मी थोडं गुत्त घेतलं. तुम्हाला कारण सांगू का? तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील. तुम्ही इतके हुशार झाले पाहिजे, इतके हुशार झाले पाहिजे की तुमच्यासारखे श्रोते बसल्यावर आमच्या कीर्तन करायचे कष्टे घामानं ओले झाले पाहिजे. घामानं काय बोलावं पुढच्याला, अशी विद्वत्ता श्रोत्याकडे पाहिजे. आणि मग तुम्ही असेच बसले यालाची बेलाला, शिमग्याच्या तेलाला. मग आमचे लोक म्हणतात बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडंच घसरून मेले, उलता नाही वाचाच का? असं काही बी कसं जमलं आहे का नाही? त्याच्यामुळे तुम्ही हुशार पाहिजे, लगेच तपासायचं. हे हुशार आहे
मगाशी सांगत होतं एक वाक्य मला, तुमच्या देखतच सांगत होतं, हुशार आहे हुशार आहे. हो, असे जर तुम्ही हुशार झाले ना, आमचे लोक नीट कीर्तन करतील, नीट 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 नीट. चला, वरी बसलेल्या मालकिनीनं सांगितलं, बाळा मी ज्याचं स्मरण करते त्याचं स्मरण अंतकरणात कर. जटायूला पाखराला भजन कसं करता येईल, पण अंतकरण तर आहे ना बाबा. त्या अंतकरणाने रामनाम घेतलं. हे राम हे राम हे राम हे राम. धावत आला जगाचा बाप, पाहिलं त्याच्याकडं. कोण? जटायू. खाली बसला जगाचा मालक, खाली बसला खाली बसला. नययोग्याच्या ध्याना, नाना साधनाच्या केल्या खटापटा. जपी तपी योगी सिद्ध नखाच्या चुंबळी वळल्यात. जटा 40-40 फूट लांबल्यात. 200-200 शिष्य जटा धरायला आहेत. अजून पंढरपुरातला स्वप्नात नाही. आणि तो जटायूच्या जवळ गेला, एका पाखराच्या जवळ गेला. महाराज काय केलं? पहिल्यानं दर्भ काढून आणला, ठेवलं तिथं. ती दर्भाची पेंडी. लक्षात आलं तर काय होणार आहे. उचललं, डोकं मांडीवर घेतलं आणि तोंड पुसलं जटायूचं. त्याच्याच रक्तानं मातुडं, कचरा, काडी कचरा पाचोळा लागला होता. आणि देवानं तोंड पुसलं. कशानं पुसलं असेल प्रभू रामचंद्रानं तोंड? उपरनं होतं का त्याला? धोतर होतं का रामचंद्राच्या अंगावर? वलकल्ले होती. मग वलकल्ल्यानं कसं पुसता येईल? पण रामप्रभू व्रतस्थ होते. व्रतस्थ माणसं दाढी करत नसतात, कटिंग करत नसतात. जटा वाढलेल्या होत्या. सोडिल्या भ्रुकुटी जटा, जटा मोकळ्या केल्या. आणि नामदेव बाबा जटेनं जटायू पुसला. जटेनं जटायूचं तोंड पुसलं. काय नशिबान असेल होतं जटायू. कर्ज सांगतोय हा, कर्ज 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 सांगतोय. दोन्ही गोष्टी ऐका, दोन्हीचा सिद्धांत देतो तुम्हाला याच्यात. जटेनं जटायूचं तोंड पुसलंय आणि मांडीवर डोकं घेतलं. हलवलं. सांग रे, कोण केली तुझी ही परिस्थिती? हे हाल तुझे कोण केले बाळा? कोण तुझे पंख तोडले? अहो, भगव्या कपड्यावाला एका स्त्रीला नेतोय. त्या आरती हा महाराज नाही, हे जटायून ओळखलं. त्या आरती याला ओळखायची ताकद किती असेल त्याच्याकडं? काय कसं ओळखलं देवाला माहिती? जटायूनं विचार केला. देवाच्या तोंडाकडे पाहिल्याच्या नंतर त्यानं सूर्याच्या बिंबाकडे बघितलं, तर सूर्याचं बिंब देवाच्या चेहऱ्याच्या तेजापेक्षा क्षीण वाटत होतं. याच्याहून लक्षात आलं, याच्याच चेहऱ्यापासून त्याला तेज प्राप्त होतंय. त्या अर्थी हा जगाचा बाप आहे. याला बोलण्यात वेळ घालण्यापेक्षा याच्याकडे पाहत राहावा. पाहिली या वेध लावी बैशे जीवी जडवणी. काय देव असेल होतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. अगणित लावण्य तेज पुंजाळती, किंवा रत्न किळ फाकती प्रभा. कानडावो विठ्ठलो कर्नाटकू, तेने मज लावे त्यानं विचार केला. जप्या तप्यांच्या सिद्धाच्या स्वप्नात न येणारा जगाचा बाप किडे खाणाऱ्या पाखराला भेटलाय. कशाला बोलण्यात टाइम घालायचा, याच्याकडे पाहत पाहत मरायचा आणि प्राण सोडा. दर्भाची पेंडी आणली, दर्भ खाली आथरीला आणि दर्भावर जगाचा बाप टाकला. जगाच्या बापाने दर्भावर जटायू टाकला. जगाच्या बापाने, विश्वाचा बाप आहे, विटेवरचा मालक. जटायू दर्भाच्या अंथरुणावर टाकला. लाकडं स्वतः जमा केले, लाकडं स्वतः जमा केले. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर सांगायचे, ब्रह्मांडाच्या मालकानं जटायूचा अंत्यविधी केला. ब्रह्मांडाच्या मालकाने, वैकुंठवासी माधव. पुरावा आहे, गाफील लोकांचा द्यायचा नाही. ज्यांनी परमार्थामध्ये अविरत सेवा केली विटेवरच्या मालकाची, जे परमार्थातले आधारवीर आहेत, त्या लोकांचा पुरावा द्यायचा. ज्यांनी अख्खं जीवन परमार्थात गासले, लोक ती पुरावा मानित असतात, बाकीच्यांचं नसतात मानित पुरावा.
पप्पाची माय ऐकायची नाही तर लोक कशी ऐकतील? आहे का नाही? लोक कशा पुरावा ऐकतील? मोठ्यांचा पुरावा असतो. मग काय झालं? लाकडं जमा केली, त्या लाकडावर दर्भ टाकला, दर्भावर जटायूचं प्रेत टाकलं आणि जटायूच्या प्रेतावर पुन्हा दर्भ टाकलं आणि मग लाकडं टाकली. पाणी कोणी पाजलं माहिती? जगाच्या मालकाने. अंगुष्टायो जलवोघ सर्वस्थिता यत् पवित्रो जायते नाम प्रेत संस्कारेण स्ततवचम यत पुणितो सर्वस्थितो भडाग्नी तत्तल्कपेन आद्यानाम जलवोघाति जायते. भडाग्नी नावाचा अग्नी द्यायच्या अगोदर पाणी पाजतात, त्या अंगठ्यानं पाणी पाजलं. स्वतः भडाग्नी दिला. आणि एका पुराणाचा सिद्धांत आहे, रामायणात नसेल तरी नसू द्या, पण एका पुराणाचा सिद्धांत आहे, प्रभू रामचंद्रांनी जटायूसाठी तर्पण विधी केला. तर्पण विधी केला. उच्च कुळातलं लेकरू आहे, उच्च कुळातलं लेकरू आहे. ज्याचा पिता विश्वाला प्रकाश देणाऱ्या सूर्यनारायणाचं सारथ्य करतोय, याचा तर्पण विधी जगाच्या मालकानं 3 दिवस तोंड करून, दक्षिणेकडे तोंड करून 3 दिवस तर्पण विधी केला. काय पात्रता असेल महाराज लोकांची, काय योग्यता असेल? दोन्ही सांगतो, कर्ज कोणतं, नाचणं कोणतं. विश्वाच्या मालकीनीवर आलेलं आबरूचं संकट, विश्वाच्या मालकीनीवर आलेलं महाराज आबरूवरचं संकट तात्यासोबत असते ते हरिभाऊ महाराज. हरिभाऊ महाराज. हो, चांगल्या भट्टीत भाजलेलं सोनं जरा विशेषच असतं. वा. हो, चांगल्यांसोबत राहायचं, निष्ठावंत लोकांच्या सोबत राहिलं की राजे हो, आपण संसारात गेलो तरी आपला संसार सुखाचा होत असतो. पण चांगल्या लोकांसोबत राहायचं. ते वारकरी लोक आहेत. मी 27 वर्षापासून मला भूषण नाही सांगायचं, पण मला आनंद एक वाटतो, हे एवढी वयस्कर माणसं वारीत चालतात. तात्या वारीत चालतात, गुले बाबा वारीत चालतात. 75 वर्ष वय होऊन गेले त्यांचं, तरी ते सोहळ्यामध्ये पायी चालतात. ती लोक पायी चालतात. यावर्षी थोडासा काजार झालता. मागच्या वर्षी तात्यांसोबत मी आणि बोखारे महाराज चालत होतो. त्यांना दम लागत होता, तरी ओळी चालूच होत्या मालिकेच्या. मी मनात विचार केला, बाळ्या तू कालचं काटतयस. 75 वलांनी तात्यानं, 75 गुलेबाबांनी, तरीही पायी चालतात माणसं. किती मोठी माणसं आहे ती. अशा लोकांचं नुसतं दर्शन जरी झालं तरी पंढरपुरातल्या मालकांचं दर्शन झाल्यासारखं होते. चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहायचं, चांगल्यांचं ऐकं जा, देव तुमचं चांगलं करेल. ऐकं जा मोठ्यांचं, ऐकं जा. मोठ्यांना कधी बी मोठंच म्हणलं पाहिजे. गणेश भाऊ आपल्यासारख्यांनी वयस्कर लोकांना मोठं मानायचं, कारण आपल्या अगोदर हे परमार्थात आहेत. यांनी इथपर्यंत परमार्थ आणून टाकलाय, म्हणून आपल्याला कीर्तन करायचा योग आलाय. वा. म्हणून मोठ्यांचा आदर केला पाहिजे. कधी पण मोठ्यांचा आदर केला पाहिजे, कधी पण मोठ्या लोकांचा आदर केला पाहिजे. मगाशी आलेली महंत आदरणीय जनार्दन बाबा, मोठी माणसं आहेत ती, मोठी माणसं आहेत. अशा लोकांचा आदर करत जावा. जगाच्या मालकीनीवर आलेलं आबरूचं संकट दूर करण्यासाठी स्वतःच्या जीवाची आहुती दिली. हो, आहुती यज्ञात सांगते. ब्रह्माय प्रसिद्ध स्वाहा, रुक्मिणी पांडुरंगाय स्वाहा, उमा महेश्वराय स्वाहा, ब्रह्मा सावित्री हे स्वाहा, शचीपतये स्वाहा, सिद्धिविनायकाय स्वाहा, गणपतये स्वाहा, वज्रेश्वरी स्वाहा, कामेश्वरी स्वाहा, प्रियसित स्वाहा, विमलाय स्वाहा. प्रत्येक देवतेच्या नावानं स्वाहाकार टाकत असतात यज्ञात. यानं कोणती आहुती दिली माहिती का? प्राणाची आहुती दिली, प्राणाची. जगाच्या मालकीनीला अब्रूच्या संकटातून वाचवण्यासाठी जटायूनं स्वतःचा प्राण दिला. याचं कर्ज पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावर आहे. तो संती केला ऋणी इतकं. आता मनोनी नाचे मागे मागे, याचा सिद्धांत थोडासा पुढे ऐका. 3 सख्खे भाऊ नामदेव बाबा, सख्खे 3 भाऊ, दोघायला एक मुलगा, एकाला काय नाही. 3 सख्खे भाऊ, दोघायला एक मुलगा, एकाला काहीच नाही. केजभट महाराज, काहीच नाही एकाला. तुमचं मग नाव घेतलं म्हणून लक्षात आलं. एकाला काहीच नाही. ज्याला काहीच नाही तो एके दिवशी जात राहिला, म्हणजे मृत्यू पावला. भिंतीला त्याचं प्रेत टेकलं, कपाळाला रुपया लावला.
इष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी भरा 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 पक्षाच्या थव्यासारखी जमा झाली. त्याची धर्मपत्ती बाजूला बसलेली होती. पदर तोंडाला लावला आणि उपसाबोक शिरडू लागली. आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीच्या बाबतीत ज्या माऊलीचे मालक अगोदर जातात तिचे 14 सन्मान हरण केले जातात. ज्या स्त्रीचे मालक अगोदर जातात ना त्या माऊलीवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. तिचे 14 सन्मान जातात. 14. त्याच्यातला पहिला सन्मान आहे नामदेव बाबा. नवऱ्याचं प्रेत चौकटीच्या बाहेर काढलं की एक भावकीतली विधवा स्त्री स्वतःच्या पदरानं तिचं कपाळ पुसून टाकती. एक सन्मान मातीत. नवरा चौकटीच्या बाहेर काढला की पहिला सन्मान तिचा मातीत जातो. इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे ज्या वेळेला त्याला भरागडी देऊन गावात येतात त्या दिवशी ते दारात लिंबाचा आणि हराळीचा डाकडा आणायच्या आधी तिच्या गळ्यातली गळसरी आणि पायातले जुडवे हे 2 सन्मान काढून घेतले जातात. 3 सन्मान सांगितले तुम्हाला. बाकीचे बघा घरी गेल्यावर काय दुःख असेल त्या माऊलीला. पतीचं प्रेत. सगळी माणसं जमा झाली. भावकीच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने विचारलं आंघोळी करता प्रेत बाहेर काढा. मनोनीनाचे मागे मागे सांगतोय. रुंत तुम्हाला सांगितलं. जगाच्या मालकीनीवर आलेलं अब्रूचं संकट दूर करण्यासाठी प्राणाची आहुती दिली. सामान्य कर्ज आहे काय? कोण कोणासाठी मरायले महाराज? कोण जीव द्यायले कोणासाठी? स्वतःच्या प्राणाची आहुती हे विटीवरच्या मालकावर कर्ज आहे. ऐका पुढचं. गावातल्या व्यक्तीने विचारलं पाहुणे सगळी जमिनीत हे प्रेत मातीला का काढत नाहीत? मधातली एक बाई बाहेर आली आणि तिनं सांगितलं जे मृत्यू पावलाय त्याला मुलगा नाही, त्याच्या भावाला, दोन्ही भावाला 1-1 मुलगा आहे. पाणी कोण पाजायचं? जमीन 40 एकर होती. जमीन 40 एकर. जो मेलाय त्याला. गावातला हुशार माणूस होता. मोठं गाव होतं. 100 रुपयाचा बॉन्ड आणला. जिचे 14 मान, जिचे 14 सन्मान 2 तासाच्या आत संपणार आहेत त्या बाईला नवऱ्याचं प्रेत भिंतीला असताना बॉन्डवर अंगठा द्यावा लागला आणि अंगठ्याच्या वरी लिहिलं जो कोणी पाणी पाजीन त्याला 10 एकर जमीन देण्यात येईल. दोन्ही चुलत्याच्या पोराने बनेली फाड्या. दृष्टांत कळाला. दोघंही पाणी पाजायला तयार झाले. इतकी हरामखोर अवलाद माणसाची. महाराज चुलता बाप होऊ शकत नाही पण बापाचा आधार देऊ शकतो इतकं मात्र खरं आहे. बापाचा आधार देऊ शकतोय. आधार देऊ शकतो चुलता. बापाचा आधार देऊ शकतोय. इतकी ताकद असते चुलत्यात. सामान्य ताकद येते. बापाच्या सख्या भावाला प्रॉपर्टी घेतल्याशिवाय पाणी पाजत नाही ही माणसांची जात आहे. पण हे माणसं किती दिवस जिवंत ठेवायचे आणि कोण्या दिवशी मारायचे ते ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात. आणि त्याने एका पाखराला पाणी पाजले. हे नाचणं नाही तर काय? हा, त्याच्यासाठी तर्पणविधी करणं काय? म्हणून मालक ध्रुपदात म्हणतात म्हणून नाते मागे मागे. म्हणून नाते मागे मागे. म्हणून नाते मागे मागे. म्हणून नाते मागे मागे. म्हणून
एका स्त्रीवर आलेलं आबरूचं संकट, भारतीय संस्कृतीतली एक पवित्र स्त्री, तिच्यावर आलेलं संकट. या देशाची सर्वात मोठी श्रीमंती काय माहिती तुम्हाला? या देशाची स्त्री आहे. या पवित्र भारत देशातल्या स्त्री इतकी श्रीमंत जगात कोणतीच संपत्ती नारी के मत कर यारो, नारी के मत कर यारो, नारी रतनती नारी रतनती कोणती नारी जी किमान महिन्याला तरी नवऱ्याच्या एकदा पाया पडती ती. महाराजाला घरी आल्यावर काजू टाकून दूध देती, नवऱ्याच्या पाया पडत नाही. अरे अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस पडत नसतो. टकटक दिसायल्यात अशा काही काही टक. मानी भरताराची बोली धन्य जगी ती माऊली, जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. म्हणून मालक म्हणले, जिका भाग्याची आहे व जिका भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव, तिचा रे तिचा पती तिचा देव, तिचा पतीच तिचा देव आहे. नाही तर ढोल गवार पशुवत नारी, ए ढोल गवार पशुवत नारी, सकल 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 ताडन के अधिकारी, ताडन के अधिकारी, ताडन के अधिकारी. मला काय गाता येत नाही, हिशोबात चलत आपलं. घाल भिताड फाड भिताड घाल भिताड फाड. काय करायचं एवढाले गायक असले आपण कशाला पिळा घ्यायचे? हो काय असे चांगले असल्या बी त्योच ताना घेतो. म्हणलं मुगाड्या वजन खाऊन ताणायला यायला ताणू दिन जरा जरा. विठाला इंद्रजीत अण्णा, लय दिवस झालं पाहिलं नाही तुम्हाला, फार दिवस झाले. आणि हिंदी कबीरांचे पुरावे देण्यात माणूस इतका शातूर. वाव. एकदा आपण गोदा काठेवर ऐकिल तर एक प्रमाण त्या टेलरच्या गावात, विठाला मेमरी कार्ड टाईट आहे म्हणून तर मोबाईल साधा वापरितो. भारीचा वापरायची गरज नाही, हे टाईट आहे 150 GB आहे. तुम्ही वापरून वापरून काय वापरितात? विठाला विठाला आणि पुन्हा याच्यातलं डिलीट होत नाही. तुमच्या मोबाईलचा भरोसाच नाही, जे जाऊन येते लोकायला जातं सारा पचका होऊन जातो. मग विठाला विठाला महाराज विश्वाच्या मालकीनीवरलं संकट दूर करण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं, हे कर्ज आहे. म्हणून त्याचा सर्व विधी केला. म्हणून नाचे मागे मागे. पुन्हा एक बारीकशी पुरावे ऐका, 10 ते 12 मिनिटात वेगात सांगतो. मला 8:30लाच कापलं. हो. पैठणला एक सोपा मुद्दा सांगतो रोजच्या तुमच्या प्रचलित. पंढरपूरचे मालक रूप लपून नाव लपून आले. रूप लपिलं महाराज
आणि अण्णा नाव सुद्धा लपिलं. नाव ठेवलं श्रीखंड्या. आणि रूप कोणाचं होतं माहिती आहे का? काम करणाऱ्याचं. सेवकाचं रूप घेतलं, सेवकाचं रूप घेतलं, सेवकाचं. पण का तिथं नाचत होता त्याचं कारण सांगतो. सेवकाच्या रूपात पाणी भरण्यासाठी कावड खांद्यावर घेतली. सेवकाच्या रूपात पाणी भरण्यासाठी खांद्यावर कावड घेतली. आणि नाथांच्या घरचं पाणी भरायचं म्हणजे पायात बुट असेल का? हा, धोत्रावर इन केलेली असेल का? धोत्रावर करीत नसतेत म्हणा, पण मी एरी म्हणायला असेल का त्यावेळेला? फक्त पंचागुंडाळ्याला पाणी भरायची पहिली घागरीची पद्धत सांगतोय. पहिली पंढरपुरातल्या मालकाची. पहिलं अंगवलं करायचं गोदावरीच्या पात्रात, मग घागरी विसळायच्या आणि घागरी भरून कावडीला अडकवायच्या आणि सोहळ्यात पाणी भरायचं. सोहळ्यात काय कोमल असं ना देव. त्याला चटका लागत नसेल सकाळचा, त्याला वाळू टोचत नसेल, रस्त्याचे खडे टोचत नसतील. आणि 5-4 घागरी आणून टाकल्या की देवाला कुठंतरी कानाच्या वळी असा घाम दिसायचा. रांजून असा बाजूलाच होता आणि रान्नाच्या पलीकडूनच स्वयंपाकघर होतं. स्वयंपाक करता करता एका पवित्र माऊलीनं काम करणाऱ्या नौकराचा घाम पाहिला. देव हे माहीत नाही बरं. आणि देव माहीत असतं तर काम करू दिलं असतं का? होय बुवा, काम करू दिलं असतं देवाला? नाही 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 नाही. घाम पाहिला. आणि मालकाची पूजा आतमध्ये चालू होती. मालक म्हणजे पैठणचे मालक. देवघर फार मोठं होतं मालकांकडं. देवाची पूजा चालू. आणि पूजा आटपत आली की इकडं भाताचा नैवेद्य अगोदर सकाळी लागायचा. म्हणून भात शिजायला टाकलेला चुलीवर. त्यावेळेला गॅस नव्हता, कुकर नाही, पुकर नाही, काय नाही. चुलीवर स्वयंपाक होता, चुलीवरच. हो, भात शिजला. 4-5 कावडी टाकल्याबरोबर घाम पाहिला आणि अंतःकरण तुटलं. आपणच याचं नाव श्रीखंड्या ठेवलंय. काय सेवा करतंय, किती सेवा करतंय. काय म्हणत असेल याचा जीव, किती पाणी भरतंय. मनात विचार केला. देवघरातल्या देवांची मालक पूजा करतात. मालकांची पूजा कधी कधी लांबली की श्रीखंड्याला जेवायला वेळ होतो. आणि त्या दिवशी नाथांची पूजा लांबली. गिरिजा काकींनी देवघरातल्या देवाची पर्वा न करता आपले मालक काय म्हणतील याची नामदेव बाबा पर्वा न करता हळूच कोण आवाज दिला. श्रीखंड्या, हे श्रीखंड्या. जी आईसाहेब, जी जी देव म्हणत होता, देव जी म्हणत होता. अधिकार किती मोठा असेल गिरिजा काकींचा. देव जी म्हणायचा, देव जी म्हणायचा. अब्जाच्या प्रॉपर्ट्या सासऱ्यानं कमिल्यात तरी सुनाच्या जिभेला येळडिंगी झाल्या त्या जी म्हणीनत. हा, झोपीत नाही भिताडा अंगावर पडायचं का? घरात दबून मरशील, घरात तुला जेसीबीनं उकरून काढावं लागन चुड्यांनी. हा, सासऱ्यानं कमिलेल्या प्रॉपर्टीत तुपात चपाती बुडून खाती आणि सासऱ्यानं सुनबाई म्हणल्यावर काय म्हणती? हा, तुला थुत्राकून पॅरेलिस येईल. हो हो, घरात जाळावं लागन, घरात. ह्या पितरांचा, ज्येष्ठांचा अपमान करणाऱ्याला पंढरपुरातला मालक दखल करत नाही त्याची. घरातल्या लोकांची सेवा करायची माझ्या माईंनो. हो, घरातल्या लोकांची. तिच्यासारखी पवित्र माऊली जगात कोणती नाही. हो, घरात. मला सांगा, मी 2 तास फोन उचलतो, फक्त 2 तास, बाकी नाही उघडीत नाही, उघडीत नाही, उघडीत नाही. आणि एवढे मोठे कॅमेरे लावून हे मंडपामध्ये तुम्हाला घाणेरडे शब्द वापरायला का? माझ्या गोळ्या संपल्यात का? हा, का मी गांजावडून आलोय? पुरावा सांगतोय. फक्त मी तुम्हाला याच्याही पलीकडचे शब्द सांगत नाही. हे तर लय साधे शब्द वापरायला लागलो. खूप शब्द बेकार संतांनी फार वेगळे शब्द वापरलेत, पण ती सांगण्याची माझी पात्रता नाही. तो अधिकार त्यांचा आहे. माझी काय पात्रता आहे 42च्या बाळूची सांगायची? माझं वयच काय 40-42. माझे सगळे केस पांढरे होते तेव्हा कोणाच्या बापाला भेणार नाही. विठाला काय होतं, काही काही मर्यादा आल्यात नामदेव बाबा. गण वाचिले, गण लक्षात, आमकं पुराण पाहिलं, तिथं पुरावा पाहिला, लोक ऐकतात. लईच किती बाबा ते इतकं नाही बोलायला पाहिजे.
इतकी काय कडक फोडणी द्यायची आणि मग चोपट दिल्यावर तू खातं बी नाही सोमळ्या. हो वरून मिरची मागतो. मोहऱ्या फुटल्याशिवाय चांगली लागते का ती फोडणी. सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात, गरजेची असते. वा मी पुराव्यानं बोलणार पण तसं नाही बोलणार. श्रीखंड्या जी आईसाहेब जी 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 इकडे. आईसाहेब तुम्ही सोहळ्यात आहात, मग तू नाही का सोहळ्यात. हो मग ये. पाय भरलेले आहेत, धुई पाय. रानातलं जे पाणी घेतलं, पाय धुतले. चोरत चोरत स्वयंपाकघरात अंग चोरीत बसायला पाठ टाकला. जो पाठ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना बसायला होता, तो पाठ गिरिजा काकीने श्रीखंड्याला बसायला टाकला. याचा अर्थ सांगू. गड्याला बसायला टाकला. गड्याला देवे माहिती आहे, गड्याला बसायला टाकला पाठ गड्याला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सोन्याच्या पात्रात कधी जेवले नाही. त्यांच्याकडे भिकारी जरी आला तरी सोन्याच्या पात्रात जेव घालायचा, पण ते जेवत नव्हते. पात्र टाकलं पुढे सुवर्णाचं, त्याच्यात भात टाकला, दूध टाकलं, तूप टाकलं, साखर टाकली, स्वतः हलवलं. खा श्रीखंड्या, घे घे. आईसाहेब मालकांची पूजा चालू आहे, देवाचा नैवेद्य आहे. ऐक श्रीखंड्या, तू खा रे बाळा, तू खा. मी नैवेद्यासाठी चुलीच्या उल्ह्यावर दुसरा भात शिजवते. उलं वासायचं ना चुलीला, मी दुसरा एक लोटकभर भात शिजवते, पण तू खा रे इतका, खा. काय म्हणावं देवानं, म्हणून नाचे मागे मागे. का नाचतोय, काय म्हणावं देवानं नामदेवा. जगाच्या मालकानं श्रीखंड्याच्या रूपात गिरिजा काकीला सांगितलं, आई साहेब मालकाच्या आधी कसा जेवू मी. मालक देव्हाऱ्यातल्या देवाला नैवेद्य ठेवल्याशिवाय जेवत नाहीत, आणि तुमच्या घराची चौकट ओलांडली त्यावेळेस पासून नियम आहे, मालक जेवल्याशिवाय मी जेवत नाही. मी कसा खाऊ. बाईच्या लक्षात आलं, याला जेव घातल्याशिवाय आपल्याला आनंद नाही. शेवटचं अस्त्र वापरलं. श्रीखंड्या, तुला हरिपंडिताची शपथ आहे, तुला हरिपंडिताची शपथ आहे, जेव. आईसाहेबांनी लेकराची शपथ घातल्यामुळं जगाचा बाप जेवतोय. नामदेव बाबा जेवतोय जेवतोय. डोळे पुसले आणि ढसा 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 गोदावरीच्या पात्रात उकसाबुकसी रडू लागला. त्या पवित्र पापनाशिनीनं विचारलं, पापनाशिनी, पवित्र पापनाशिनी, वाचे म्हणता गंगा गंगा, सकल पापे जाती भंगा. इतकी पवित्र पापनाशी खळखळून आली. विचारलं, प्रभू का रडता. अगं कारण ती त्याच्या अंगठ्यापासून जन्माला आलेली गंगा, त्याच्या चरणीच्या गंगा. भीमानी चंद्रभागा त्याच्या तुझ्या चरणीच्या. हो प्रभू तुम्ही का रडता. अगं मालकिनीनं मुलाची शपथ घालून मला जीव घातले. काय स्वभाव आहे मालकिनीचा. नामदेव बाबा निर्णय दुसऱ्या दिवशी बदलला. त्या दिवसापासून बाईसाहेबाचे लुगडे धुवायला सुरुवात केली. तिथून पुढे नाथांचे पितांबर धुवायला सुरुवात केली. म्हणून मालक ध्रुवपदात म्हणतात, मनभोनी नाचे, मनभोनी नाचे, मनभोनी नाचे, नाचे नाचे, मनभोनी नाचे, मनभोनी नाचे, मनभोनी नाचे, नाचे
नाचे केलेल्या सेवेचं ते कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठी काम करायला आहे. दत्त चोपदारी 36 वर्ष दरोजा सांभाळला म्हणून नाचे मागे मागे. वाजले ना 10:30. हो द्या कारी सोड माफी करतो. 21 किलोची पाहिली. एक पुरावा सांगतो तुझ्या आग्रह करता. मला जायचंय रे पुन्हा सलाईन घ्यायचं राहिले. हो ना लवंगा खाऊ खाऊ चाललाय कारभार. आधीच तर त्या अपघातात गुडघं बोंबलत गेले आणि इथं कमरात बी गॅप सांगितलाय. का भरो तू काय माहिती इतकं टाकायलो तरी भरच ना. जाऊ द्या मालकानं वाचिलं तेच आपल्याला बरं झालं. काय जरा जुरा आता सहन करावं लागेल त्याला. काय चांगलं काम केलं की कर्ज होतं. शेवटचा पुरावा सांगतो. कर्तव्यास्थित निष्ठेषु भयं व्याप्तियाम जवाग्रो भय व्याप्ति स्थित पुण्यानां मेरुयाम दंडेषु स्तता यत् भवे सत्कर्मास्थित उच्चता. चांगलं काम जवा इतकं जरी केलं तिळा इतकं जरी केलं तर पर्वता इतकं कर्ज त्याच्या डोक्यावर. आणि तिळा इतकं जरी पाप केलं तिळ मात्र जरी होया अभिमान मेरू तो समान भार देवा. दोन्ही गोष्टी आता चांगलं काम करायचे. म्हातारं थकलं. एक थकलं म्हातारं. थकत असतं माणूस. कौरक इतक्या आयटीत बोलन बाळ्या. 5-4 वर्ष अजून 2-4 दातड पडली की गेली हवा. व्यवस्थित म्हणता येणार नाही. श्लोक तर विषयच नाही. मग काय प्रश्न झाला तिथं. होत असतं जीर्ण. थकली एक व्यक्ती. पण नामदेव बाबा ती व्यक्ती निष्ठावंत वारकरी होती. 35 वर्षाची वारी पंढरपूरच्या मालकाची. असं मी सांगत नाही इतिहास सांगते. मी काय त्या काळात नव्हतो. पुरावा 700 वर्षापूर्वीचा आहे. 700 वर्षापूर्वीचा पुरावा आहे. 700 वर्षापूर्वीचा. संत शिरोमणी नामदेवरायांच्या अगोदरचा काल पण त्यांच्या पाहण्यातला काल. त्यांच्या अगोदरचे संत. त्यांचे वडील थकले त्या वारकऱ्याचे. त्या वारकऱ्याचं नाव होतं रानोबा. निष्ठावंत वारकरी. निष्ठावंत वारकरी. एके दिवशी गावातल्या श्रीमंत व्यक्तीनं सांगितलं रानोबा जी माय बाप. जी शब्द वापरायचे. जी माय बाप जी. आमचे पाहुणे तिथे ही वस्तू घेऊन जा. 10 किलोचं गठुडं होतं आणि रानोबानं डोक्यावर घेतलं. डोक्यावर घेऊन निघाले. पुत्र बाहेर आले. विचारलं बाबा कुठे निघालात. कर्नाटक मध्ये. काय याच्यात. मालकाच्या भैमुगाच्या शेंगा येतात. काय असेल ते. आता वानवळा द्यायचा होता. लेख देईल ती तिथं. आंबे असतील भैमुगाच्या शेंगा असतील काय असेल. लेख कर्नाटक मध्ये देईल ती तिथं द्यायचं होतं. आणि रानोबा डोक्यावर घेऊन जातात. मुलाने काय विचार केला. इतकं वय झाल्यावर आपले बाबा इतकं वजं घेऊन जातात. तात्काळ मुलाच्या डोक्यावरचं गठुडं घेतलं आणि ती चिठ्ठी घेतली. पत्ता लिहिलेली. ती चिठ्ठी कमरेला लखोटा खोसला
आणि कर्नाटकमध्ये स्वतः मुलगा गेला. त्या मुलाचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबराय. मंगळवेढ्याचे मालक, मंगळवेढ्याचे मालक. 2 कर्ज सांगतो, 2 कर्ज सांगतो, 2 कर्ज. कर्नाटकला चोखोबराय ज्या वेळेला गेले त्यावेळेला 222 लाल दिवे ज्याच्या गाडीला आहेत. मंत्र्याला किती असतील? 1 दिवा. एकट्याच गाडीला 222 आणणार, एकट्याच गाडीला महाराज 222 दिवे. 33 कोटी देवाचा राजा, 222 मंत्रीपद एकट्यालाच. पण त्याच्या गावातलं अमृत खराब झालं. 124 यज्ञ केले, 123 केले. 24 करण्यासाठी पोरीचं लग्न करावं लागलं. तिचं नाव होतं जयंती. मी दुपारी चरित्र सांगितलं. जयंतीचं लग्न केलं, मग ते यज्ञ. बरेच यज्ञ पोरगी असल्याशिवाय करता येत नाहीत. राजा दशरथाला एक यज्ञ करायचा होता. शांता नावाची कन्या मानस म्हणून स्वीकारली आणि मग तो यज्ञ करता आला. पोरीवर जरा प्रेम करी जा. हो, सगळेच जर म्हणले आम्हाला पोरी नाही तर आपले पोरं कुठं काढून द्यायचे साठवायला. हा, का मुंज्याचे भक्त, का मसुबाचे भक्त, का द्याचे कुंभमेळ्यात सोडून. समतोल असला पाहिजे कारभार, तेव्हा अडचण येत नसती. हो, पोरीच भेटणार. तुम्हाला काहून पोरगी आवडन? तुम्हाला पोटच पाहिजे, त्याला बुडून खेटर थुतरात आणायला. मुलीचा यज्ञ केला, नाही शुद्ध झाला अमृत. एका संन्याशानं सांगितलं, बुवा तो संन्याशी होता नामधारक, नंबर 1चा भजन्या. भगवान शिवशंकरासोबत भजन केलं त्या संन्याशानं. तो संन्याशी 6व्या क्रमांकाचा. नारद तुंबर सांब गायन करी, नारद तुंबर. नारद नावाचे संन्यासी. यति भय व्याप्ती न सुदयति काला, छंद पराभय जायन्ते, मिमकृतु जन भय संग सुधा, धर्मांतरियन त्यज्य दुजे. धर्मानायं पवित्रयो धर्म संन्यासो पवित्रया, मुक्त भयो यति नाम निष्ठ भय व्याप्ति सुधा यन छंद करो, व्याप्ति सुधा यन छंद करो, व्याप्ति सुधा यन छंद करो. या नारदांनी भजनाचा अनुग्रह त्या दिवशी घेतला, हरिनामाचा. हरिनामामुळं नारद एका जागेवर थांबू लागले. नाहीतर नारदाला शाप होता भगवान शिवशंकराच्या सासऱ्याचा. त्याला जरा खुर्चीचा लय गर्व होता. भगवान शिवशंकराचा सासरा, त्याला खुर्चीचा जास्त गर्व होता. सतीचा बाप, हो, त्याला प्रजापतीपदी मिळाली ती. काय नाव होतं त्याचं? दक्ष. प्रजेचं पालन करण्यामध्ये दक्ष होता, म्हणून प्रजापती दक्ष. यत् प्रजोत्पालनाय सगर्भेन भयो निव्याप्ती सुधाय, सुपुत्र भययनि जायन्ते, वात्सल्या भय विन्मख जाय, सुपत्रेयन सकल सुधा, सगर्भे भय व्याप्ती सुधा, छंदेति भययन जायन्ते. स्वतःच्या गर्भातून झालेल्या लेकरावर जितकाही प्रेम करते, इतकं प्रजेचं प्रेम करणारा राजा म्हणून प्रजापती दक्ष. पण याचा आलं गंडल. आणि गंडलं येऊ नये. गंडलं बसायच्या जाग्याला येतेत, इथं येतेत, जांगात येतेत. गंडलं लय बेकार जाग्यावर येते. इथं आलेलं तर लय अवघड. हां, त्याला ब्रेन ट्यूमर म्हणते वाटतं, नाही का? गंडलं बेकार. अहंकाराचं हे तरी माणसाला घेऊन जाते गणलं. अहंकाराची गणलं पिढ्यानं पिढ्या कुळाचा नाश करते. त्याला गंडल आला अहंकाराचं. म्हणून माणसाचं तोंड काढलं आणि बोकड्याचं लावलं. म्हणून तो महादेवाच्या पाया पडतात असं करते, बोकड्याचा आवाज काढते. हे भगवान शिवशंकरा, तुमचा सासरा शहाणपणात आल्यामुळे त्याला शेळीच्या पोराचं तोंड लावलं. आमच्यावर तशी वेळ येऊ नये म्हणून माफ करा बरं का भगवान शिवशंकरा. शिवजी शिवजी होते माझे.
राजो, भगवान शिवशंकरांनी स्थापन केलेला संप्रदाय एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव भगवान शिवशंकराची कृपा आहे. म्हणून तुम्हाला पक्वाद वाजिता येतोय, म्हणून तुम्हाला गाता येते, म्हणून गिरगावच्या बाळ्याला कीर्तन करता येते. शिवजींची कृपा आहे, त्यांनी आरक्षित केलेला संप्रदाय हा शिवजींची कृपा आहे. शिरोमणी महादेव पैठणचे मालक सांगतात. अहो, वारी सुद्धा त्यांचीच आहे. वारी परंपरा शिवजींनी सुरू केली, त्यांनी सुरू केली. बरे काही प्रमाण आहेत, पण आता वेळ संपलाय, पुढे सरकू लवकर. कर्नाटकमध्ये गेले, चोखोबारायला सांगितलं आमरस शुद्ध करायचं. ते म्हणले पंढरपूरला या. स्थान महात्मा सांगितलं. इंद्रानं 2-4 वेळेस सुलकावणी झाली. मग मंगळवेढ्याला चंद्रभागेच्या कडेला लिंबाचं झाड, तिथं आमरस शुद्ध झालं. उपकार सांगतो, कर्ज 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 आमरा ही जीवविती. स्वर्गातली लोक मरत नाहीत, पुण्य संपल्यावर खाली येतात, याच्यासाठी पण पुरावे आहेत. पण अमृत 5 प्रकारचं खराब झाल्यावर शुद्ध होत नाही. ते चोखोबारायांनी केलं आणि स्वर्गातल्या लोकांना जीव घातले. सामान्य कर्ज आहे, एकट्या देवावर नाही, 33 कोटी देवावर कर्ज झालं चोखोबारायचं. हे कर्ज आहे, कर्ज 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 कर्ज. म्हणून हे कर्ज फेडण्यासाठी इंद्र कैलासावर गेले आणि कैलासावर गेल्याच्या नंतर शिवजीचं दर्शन घेतलं महाराज. आणि शिवजीला सांगितलं, उद्याची येणारी सोमवारची एकादश ती कोण्या महिन्यात आली ती घरी गेल्यावर बघा. ती सोमवारची एकादशी. त्या सोमवारी विमानं पंढरपूरला उतरले, मालकाचं दर्शन घेतलं आणि मंगळवेढ्याला विमानं गेले. आणि मंगळवेढ्यात चोखोबारायचं दार झाडलं आणि चोखोबारायच्या घरी एकादशीचा जागर. भगवान शिवशंकर, इंद्र गणेश बा पक्वाद वाजायला, शिवजीच्या बाजूला नारद आणि तुंबर स्वर धरायला. जागर केला. मी सांगत नाही, सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. विमान उतरले पंढरीसी. ती एकादशी सोमवारी. ती एकादश सोमवार आली. गाथा बघून घ्या, अभंग कोणाच्या घरी गेल्या पहा. सोमवारी एकादशी विमान उतरलं. विमान 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 विमान. द्वादशीला दही भाताचा प्रसाद. सगळ्या देवता जेवल्या. चोखोबारा लिंबाच्या बोरीचं झाड होतं दारात, त्याला हात देऊन उभेत. सोयराबाई बाजूला उभेत. कर्ममेळा तिकडच्या कोपऱ्यात आहे. आईसाहेबांनी पात्र टाकले पंढरपुरातल्या मालकिनीनं. म्हणून नाचे मागे मागे म्हणतोय, सांगतोय. पात्र टाकले. मालकाला विचारलं, पात्र किती टाकू? पात्र 4 टाक. लक्ष्मीने विचारलं, कर्ममेळा तुला मी सांगतो ना 4 टाक. पात्र 4 टाकले. एका पात्रावर मालक बसले पंढरपुरातले, दुसऱ्या पात्रावर पंढरपुरातली मालकीन बसली. दोघांच्या मधात एक पात्र शिल्लक आहे आणि विटेवरच्या मालकाच्या उजव्या हाताला एक पात्र शिल्लक आहे. आवाज दिला, सोखा जी जी बसा इथं. कसा जेव तुमच्या सोबत, कसा जेव? मी हिन कुळातला आहे. सोखा तू जर नाही जेवलास ना तर पुढची द्वादशी येईपर्यंत पाणी पिणार नाही. आण वाहिली देवानं. मग चोखोबाराय मांडी घालून तिथं बसले. आता असं काही सांगितलं ना, काही उचले म्हणते ते कशातले. भेटला आम्हाला एक उचले आहे का नाही, हे कशातले? मी म्हणलं तू तर पुरत नाही वरचं खाला, तू कशाला येड्यावणी करतो? शेळीनं पांदीला चराव. शेळीनं कुठं चराव? पांदीला. म्हणजे काट्यावर गेलेले येलं खात्र आहे ना, आहे का नाही ना? शेळीनं पांदीला चरावा, गाईनं पडकात चरावा, टिफणीच्या बैलानं राखलेल्या बांधाव चरावा. हो, आणि उठाडानं झाडाचा पाला हाणाव. शेपुडी म्हणली मला उठाडासारखं खायचं. मरशील ना बाई, येडपट आहेस का तू? या फासोळ्या तुटत्यान, इतकी उचउडी कुठं जाईन तुही? तू कशाला गिरगाव करायचं हिचकायला रे? लोकायचं धुणं धुणार यायला बायकोच्या साड्या धुवाची येळ येत असती. विठाला वाचतोय मी, वाचतोय 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 मी, नित्य नित्य वाचतोय, नित्य वाचतोय. हो, मी काय तुमच्यासाठी वाचत नाही, मी माझ्या उद्धारासाठी वाचतोय, मी माझ्या स्वार्थासाठी वाचतोय.
मी माझ्या फायद्यासाठी वाचतोय, चांगल्याचं वाचिलं पाहिजे. संत चरित्र वाचा. संत चरित्रात इतका मोठा फायदा आहे, पंढरपुरातला मालक लक्ष्मीला घरी पाठवून देते. पण कोणाच्या घरी? जे भक्त चरित्रात आहे प्राणाही परवते. जे भक्त चरित्रात आहे प्रशंसिती, प्राणापेक्षा लक्ष्मीला सांगितलं हे मला हे इतके आवडते, म्हणजे काय कमी पडू देणार आहे त्याच्या संताचं चरित्र गायलं. संसार दळी तू कीर्तनात. परवाला एक जण म्हणला, महाराज आमच्या सप्त्यात एक जणांना असा संसार सांगितला, असा संसार सांगितला की आमच्या इथल्या म्हाताऱ्याला पण लग्न करा वाटलं. हो, 92 वर्षाचं म्हातारं म्हणलो, काय महाराजांनी संसार सांगितला रे, मला तर आता पण लग्न करा वाटायलंय. सामान्य लोकांनी आपली इतकी चेष्टा करावं, इतकं घाण नाही बोलावं आपण. विठाला विठाला. आईसाहेबाच्या बाजूला सोयराबाई, सोयराबाईच्या बाजूला देव, देवाच्या बाजूला चोखोबार आहे. जेवायला कोण राहिलं माहिती? कर्ममेळा. हा चोखोबारायचा पुत्र होता. महाराज हे आजोबापेक्षा बापापेक्षा एक काकण पुढं होतं. कारण रानोबानं पंढरपूरची वारी केली, लोकांच्या कानग्या पंढरपूरला दिल्या, नेऊन दिल्या, आंब्याच्या डाला वगैरे जे काय असतील. पूर्वीच्या काळात आपल्या परिसरात जे आराध्य दैव होते का, त्याला भैमुख झाला की पहिली काय असेल एवढी मोठी कानगी पाठीत होते देवाला. तर तशी काही कानग्या पण पांडुरंगापर्यंत पोचायच्या. एक आंब्याची कानगी पोचील ती त्यावेळेला एक चोखलेला आंबा देवाना दिलता, अर्धा स्वतः चोखला आणि तसाच ठुला. आणि मग पुजाऱ्याच्या स्वप्नात जाऊन सांगितलं हे रानोबाला देऊन टाका. तो आंबा रानोबानं घरी पत्नीला नेऊन दिला. तो आंबा खाल्ला, प्रसादात झालेलं लेकरू नाव ठेवलं चोखोबा. पण एखादा अंधश्रद्धावालं म्हणीन प्रसादानं कसं काय होतंय? अरे ते देवाचा आशीर्वाद होता, पती पत्नी होते ना ते. म्हणून चोखोबा प्रसादातले होते, भजन करत असतील नवल नाही. पण चोखोबारायचा मुलगा झाल्या झाल्या भजन करत होता. उपजताची कर्ममेळा. मी हात कशा करता करायला, वेळ जास्त झाला म्हणून. हे पाठांतर लय तुमच्या दोस्ताला, लय पाठांतर, खूप पाठांतर आहे. आणि कीर्तनकाराच्या सानिध्यातले लोक असे प्रमाण मुद्दे सुद्धा दिले की वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायची कोटीची नोट आहे. हो, म्हणजे सोबतच्या भजनेने प्रमाण गोड दिलं की समजायचं कीर्तनकार रेल्वेचं मुंडकं आहे. हो, आणि ही 4 व्हीलर गाडी कोणाला उडीत चलती, रेल्वे कोणाच्या अंगावर जात नाही ना. तासात कीर्तनकार चाललाय असं त्याचं गृहीत होत असते. हो, काही प्रमाण नाही ना, मुद्देसूद प्रमाण दिले. एकदा काल्याचं कीर्तन चालू होतं आणि चालू कीर्तनात भगवान गोपीच्या घरी गेले आणि यशोदेने विचारलं, कृष्णा का कुठे गेलता रे? काय नाही म्हणे, गोपीकडे गेलतो. मग काय होऊन आला? काय नाही, ती घरीच नव्हती. की लगेच एक जणांनं प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. मी लागलीच म्हणलं, अरे हो हो हो, फोन नव्हता का गवळणीला? फोन करून जायचं असतं ना तो. अशा नालायकायचं ऐकल्यावर गावाला कुपाटी लागन ना अण्णा. विठाला विठाला बापूला लय पाठांतर. दुपारी तर कळस केला त्यांनी, खूप प्रमाण म्हणले. हो, मंत्री होते ऐकायला. श्राद्धाचं कीर्तन होतं. जन्म झाल्याबरोबर जिभेचा शेंडा विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. उपजताची कर्म मेळा, वाचे विठ्ठल सावळा. पोरग तिथं उभं आहे. पाणी फिरवलंय पात्राला विटेवरच्या मालकिनीनं, विटेवरच्या मालकानं पाणी फिरलंय. नाटक आहे सगळं. नाईलाजानं चोखोबारायला पाणी फिरावं लागलं. पण बाई पाणी फिरिनत कोण माहिती आहे? सोयराबाई. कसं फिरावं वाटन राजे हो, तिचं एकुलतं एक पोरग तिकडं उभं आहे. कसं खावाटन देईल भात. भगवंतानं डावीकडे पाहिलं, सोयरा जी मालक पाणी नाही फिरवलं. फिरवते मालक. पाणी फिरिलं. देवाच्या लक्षात आलं, जेवताना हिचं अंतःकरण रडतंय, डोळे नाही रडू द्यायचे. लागलीच आवाज दिला, कर्ममेळा जी माय बाप. काय वाणी हो, काय वाणी.
बाप हा शब्द प्रसिद्ध चोखोबराने केला. बाप शब्द चोखोबराने प्रसिद्ध केला. अगोदरचा अभंग आहे बरं चोखोबरायचा. जयासाठी तपधावा तो हा उघडाची पाहावा, जयासाठी यज्ञ तप तो हा मदनाचा बाप. तो हा मदनाचा बाप. काय वाणी असलो बाप शब्द. एक सामान्य लेकरू कर्ममेळा जी माय बाप म्हणून कर्ममेळा मांडीवरी, कर्ममेळा मांडीवरी. जेवताना मांडीवर घेतलाय जगाच्या बापानं, जगाच्या माईनं मांडीवर घेतलाय. आणि पहिला दही भाताचा घास कर्ममेळ्याच्या तोंडात घातला. आणि त्याच्या तोंडात गेलेले उष्टे पाचीला पाची कांडे भातात घातले आणि आपल्या तोंडात घातले. आपल्या तोंडात जात नाही पाहिजे कोणती, त्याचा भाव पाहिला. म्हणून चोखा ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलला वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. ए गोळेर साऊंड सिस्टीम लग्न झालं तू? झालं नाही तर आमच्याकडची दिली असती तुला. म्हणजे आमचे सप्ते हिशोबात वाजले असतील ना विठाला. मी इतकं माझ्या गोळ्या संपल्या का बळच पोरी द्यायला तुम्हाला. फायदा असतो कोणाचा बॅग ना. जे चांगले माणसं आपले सप्ते वाजी देत नाही, हिशोबात वाजीला असता. पण तो झालंय असू देवा, चांगली गोष्ट आहे. बरे तरी पण विटेवरच्या मालकाला सांगतो वेळेला जीव घालाव तुझ्या बायकोन तुला. बस संपलं इतकं. अजून याच्या पलीकडे काय नाही तर लय जणांचे लग्न होऊन सप्तेत धुंडायलेत.